नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर हिंदू धर्मामध्ये फुलाला खूप महत्त्व आहे. त्यामध्ये भारतात कमळाच्या फुलामध्ये 4 प्रजाती आढळतात. या सर्व फुलांपैकी ब्रह्मकमळ हे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. हे फूल खूप दुर्मिळ आणि अद्भुत फुलाच्या श्रेणीत येते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मकमळ म्हणजे काय, ब्रह्मकमळाचे फायदे, ब्रह्मकमळाचे औषधी गुणधर्म, ब्रह्मकमळ केव्हा फुलते आणि ब्रह्मकमळाची पूजा कशी करायची हे पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा. तर हिंदू धर्म मान्यतेनुसार कमळाचे फूल अतिशय शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू व्यतिरिक्त इतर अनेक देवी देवतांना कमळाचे फूल अर्पण केले जाते. देवाला कमळाचे फूल अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. पुराणानुसार कमळाच्या फुलाचे 4 प्रकार आहेत: नीलकमल, ब्रह्मकमल, फेनकमल आणि कस्तुरबा कमल. या व्यतिरिक्त कमळाची फुले भारतात जवळपास सर्व प्रदेशात आढळतात. कमळाचे फूल तलावात उगवते आणि हिंदू पुराणात वर्णन केले आहे की कमळाची फुले फक्त हिमालयीन प्रदेशात आढळतात. ज्योतिष आणि पंडित शास्त्रानुसार ब्रह्मकमळ हे हिंदू धर्मात अत्यंत दुर्मिळ आहे. ब्रह्मकमळ भगवान शिवाला अर्पण केले की लगेच प्रसन्न होतात. याशिवाय घरामध्ये फूल लावल्यास भगवान शंकरांची कृपाही प्राप्त होते. हिंदू पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मकमळ हे फूल होते ज्या भगवान शिवाने पाणी शिंपडले आणि भगवान गणेशाला पुन्हा जिवंत केले. ज्यावेळी गणेशांचा शिरच्छेद झाला त्यावेळी शिवशंकरांनी हे पाणी ह्या ब्रह्माच्या कमळाने पाणी गणपती बाप्पांच्यावर शिंपडले व त्यांना पुन्हा जिवंत केले. त्यामुळे या फुलाला जीवन देणारे फूलही म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिवाला ब्रह्मकमळाचे फूल अर्पण केल्याने त्वरित फळ मिळते आणि सौभाग्य वाढते. शिवशंकराला पांढऱ्या रंगाचे ब्रह्मकमळ फूल खूप आवडते. भगवान विष्णूंना हे फूल शिवाला अर्पण केले होते. ज्याला हे फूल उमलताना दिसते त्याचे नशीब बदलते. घरामध्ये ब्रह्मकमळाचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. ज्या घरात हे फूल उमलते तिथे सुख समृद्धी असते आणि घरामध्ये देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य, संपत्ती वाढ आणि प्रगती होण्याची शक्यता असते. असे मानले जाते की या फुलांच्या पाकळ्यांमधून अमृताचे थेंब टपकतात. त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण राहते. ब्रह्मकमळामुळे अनेक प्रकारचे रोग बरे होतात. ब्रह्मकमळाच्या फुलांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात. कर्करोग, सर्दी, डांग्या, खोकला आणि थकवा बरे करण्यासाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर हे शरीरातील रक्त शुद्ध करते आणि सर्पदंश, प्लेग आणि हृदयाशी संबंधित विकारांचा उपचार करण्यासाठीही खूप मदत होते. ब्रह्मकमळ हे जखमा भरण्यासाठी मदत करते. पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णूंनी भगवान शिवाला 1000 ब्रह्मकमळ अर्पण केली होती. त्यामुळे हे फूल कमी झाले होते. त्यानंतर भगवान विष्णूंनी त्या एका डोळा फुलाच्या रूपात भगवान शंकरांना अर्पण केला. तेव्हापासून भोलेनाथाचे नाव कमलेश्वर आणि भगवान विष्णूचे नाव कमलनयन ठेवले गेले. तर आता ह्या ब्रह्मकमळाची पूजा कशी करायची? ज्यावेळी आपल्या घरामध्ये ब्रह्मकमळ उमलते हे ब्रह्मकमळ हे रात्रीचे ठीक 12 वाजता उमलते. त्यानुसार आपण याची पूजा करायची आहे. जर तुमच्या घरामध्ये ब्रह्मकमळाचे झाड असेल, कळी उमलत असेल तर त्याच्या भोवती रांगोळी काढा. धूप, दीप, अक्षदा, हळदी कुंकू वाहून अक्षदा टाकून आरती करायची आहे. आरतीमध्ये तुम्ही गणपतीची आरती करू शकता, भगवान शिवाची आरती करू शकता. साध्या पद्धतीनेही तुम्ही पूजा करू शकता. हे फूल 6 वाजल्यापासून उमलाय चालू होते व रात्री 12 वाजता हे फूल पूर्णपणे उमलते. असे म्हटले जाते की हे फूल
तोडून शिवलिंगाला अर्पण करावे. पण रात्रीचं हे फूल तोडायचं नसतं किंवा रात्री आपल्याकडे मान्यता आहे की रात्रीचं कोणतंही फूल तोडू नये. त्याचप्रमाणे आपण या दिवशी आणि ब्रह्मकमळ उमलल्यानंतर 8 तास ते तोडू नये असंही सांगितलं जातं. त्यामुळे ब्रह्मकमळ जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तोडू शकता किंवा तोडले नाही तरी चालते. अशा प्रकारे आपण याची पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकाग्र चित्तेने 5 ते 10 मिनिटं बसून ब्रह्मकमळासमोर बसून आपण प्रार्थना करायची आहे. आमच्या घरामध्ये सुख समृद्धी नांदून दे, ऐश्वर्य नांदून दे, आरोग्य नांदून दे. अशा प्रकारे आपल्याला ब्रह्मकमळाची पूजा करायची आहे. या ब्रह्मकमळाच्या फुलाला चंदनाचा वास येतो आणि नेहमी हे रात्री उमलते. या संदर्भात आणखीन सांगितले जाते की ब्रह्मकमळाचे फूल संध्याकाळी थोडेसे भरण्यास सुरुवात होते आणि 3-4 तासात ते मध्यरात्री 12 वाजता संपूर्ण फूल फुलते. तर 12 वाजता हे फूल फुलते तेव्हा ते संपूर्ण ब्रह्मदेवाचे आसन दिसते. सर्वत्र परागकण दिसतात. काळ तेजेला राहिल्यानंतर हे ब्रह्मकमळ पूर्ण फुलून हळूहळू अंकुचित होते. सूर्योदयापूर्वी म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी हे फुगून बंद होते. ब्रह्मकमळाच्या फुगामध्ये भगवान ब्रह्माचा वास असतो. ब्रह्मकमळाच्या फुलामध्ये विशेष महत्त्व सांगितले आहे की याची प्रगतीच्या मार्गावर पुढे जाते व सकारात्मक ऊर्जा मिळते. या ब्रह्मकमळात माता लक्ष्मी वास करते. ब्रह्मदेवा स्वतःचा वास नुसत्या दर्शनाने मनोकामना पूर्ण होते. तर आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रह्मकमळ म्हणजे काय, ब्रह्मकमळाची पूजा घरच्या घरी कशी केली जाते हे पाहिले आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.